देव आहे हृदय मंदिरी सोबरी पाहे देव नटला नंद परी चरचरी भक्तासाठी प्रगटला त्यांचा भार वाहिला देव नटला नंद परी चरचरी जणी म्हणे भक्तासाठी प्रगटला जगजेती परी वरुणी उरला समागतिकं समानंदकंदं ब्रह्मनिकं भजे त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तार बाबा सद्गुरु ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती तत्वमस्याभिलक्षणम एकां नित्यं सर्वाधि साक्षिभूतं
बाबा तिथं त्रिगुणरहितं सद्गुरु सद्गुरु तं नमामि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मनवाचे जाई त्या ठिकाणी निजरू तुमचे मिटेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरुनाथ दोन्ही ओम नमो जी मुझे अध्यात्म वेद प्रतिपाद्यात्म वेदे स्वविद्या आत्मरूप देवा तुझी गणेश सकारात्मक प्रकाश मने निवर्तिदासो अवतार दयांचे गिर्या सुरण हे वंदो श्री चरण श्री गुरु चेती नमस्कारण्याचा ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो चराचरी विठाला देव आहे देव आहे देव आहे देव आहे मंदिरी स्वरूप आहे देवनला परी बरडी उरला चराचरी प्रस्तुत प्राप्त कीर्तन सेवा आणि माझ्या पूर्ण शिवेसाठी घेतलेला अभंग संत जनाबाई बर का माता माऊली नोकर मला वाटतं तुमची उपस्थिती जास्त आहे प्रत्येक ठिकाणी तुमची उपस्थिती जास्त असते विठाला विठाला घेतलेला आहे एका धनगर समाजामध्ये ज्या संत माता माऊलींचा जन्म झाला त्या श्री संत जनाबाई संत जनाबाईचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई महाराज भगवंताविषयी सांगतात देवाविषयी सांगतात की देव आहे देव आहे पूर्ण बंद करा कष्ट आवाज येईल असं माझं संत जनाबाई म्हणतात पहिल्या चरणामध्ये देव आहे किती वेळा शब्द आला 2दा आला आणि शास्त्रामध्ये विषय असा जर अभंगामध्ये एक शब्द जर एका वाक्यात जर 2दा शब्द जर आला तर दोष लागतो कुठला दोष सांगितला तो दुरुक्ती दोष सांगितला तर का कुठला दोष सांगितला दुरुक्ती दोष सांगितला संत जनाबाई तो दुरुक्ती दोष पत्करतात का पत्करतात मला पुढे घेऊन सांगायचे संत जनाबाई सांगतात देव आहे पण हृदय मंदिरी सोतुरी पाहे कुठं शोधायला सांगितलं हृदय मंदिरामध्ये देवाचा का मला वेळ बसत नाही तर आम्ही हृदय मंदिरात शोधत नाही संत जनाबाईला भक्तांनी स्पष्ट केला जनाबाई तुम्ही सांगा हृदय मंदिरात देव शोधायला सांगा तो हृदय मंदिरात देव आहे फक्त हृदय मंदिरातच आहे का संत जनाबाई सांगतात देव नटला नानापुरी माझा भगवान परमात्मा अनंत रूपाने अनंत प्रकारे माझ्या बापांनो हा तो देव नटलेला आहे नवे नवे चराचरामध्ये जो भरून उरलाय तो देव आहे आणि संत जनाबाई सांगतात तो माझा भगवान परमात्मा प्रगट होतो कोणासाठी प्रगटला भक्तासाठी प्रगट भक्तासाठी होतो आणि त्यांचा भार वाहतो नवे संत जनाबाई सांगतात महाराज तो भक्तासाठी सांभाळ त्या भक्ताचा मागे पुढे करतो कशा पद्धतीने करतो आपण नंतर विस्तृतपणे पाहूया सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पारायण वाक्याचं कर्तव्य आहे कारण आजची जी सेवा आहे सेवेला जे निमित्त आहे सेवेला जे कारण आहे आपल्या सर्वांना सुरूच आहे पण वाक्याचं कर्तव्य असतं बरं का अखंड हरिनाम सप्ताह परास ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिभक्त परायण योगीराज महाराज
रणजित बापू महाराजांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने, सर्व भजनी मंडळी, बालगोपाळांच्या सहकार्याने, सुंदर मृदंगाचारी, गायनाचारी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चौदार काका, विवेकरी बाबा, हे सर्व माता मुली, पुरुष मंडळी, आबाल वृद्धांच्या अथक परिश्रमातून हा नाम यज्ञ सोहळा आहे. थोडा आवाज किती कॅपॅसिटी तेवढी देते काय. खऱ्या अर्थाने हा नामयज्ञ सोहळा आहे आणि कलियुगामध्ये सगळ्यात हा श्रेष्ठ सोहळा आहे. आणि म्हणून असा नामयज्ञ सोहळा आपल्या श्री क्षेत्र कावळवाडी या भागामध्ये दरवर्षीप्रमाणे वर्षी घेतोय. 25व्या वर्षी म्हणजे 2 तप झाले, 3ऱ्या तपाला आता सुरुवात झाली आहे. असा असणार हा नामयज्ञ सोहळा. खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण महाराज चांगदेव बाबा बापू, बापूंच्या अतिशय बापूंची तळमळ मायबापांनो. आपण पाहिलं तर शरीर साथ देत नाही, पण मायबापांनो परमार्थासाठी तळमळी. जीवाची तळमळ प्रपंचासाठी आहे, जो कधी पूर्णत्वाला जात नाही. तसे ऐका बरं का, मी उपदेश म्हणून बोलणार नाही, पण माझ्या साधुसंताचा विरोध म्हणून बोलणार आहे. जो कधी कुणाचा पूर्ण झालेला नाही असा संसार आहे, आणि त्या संसारासाठी तुम्ही आम्ही हे आलो बरं का. हाडाची काळ रक्ताचं पाणी करतो, पण मायबापांनो त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्ती आहे, त्यांच्यावरती भगवंताची पूर्ण कृपा झाली आहे. त्याला भगवंताच्या भगवतीची भेटीची नामस्मरणाची गोडी लागते. असे आमचे बापू खरंच अतिशय तरुण आहे, स्तुती म्हणून बोलत नाही महाराज. बापूच्या अंतःकरणात एवढं जर पाहिजे ना, बापूच्या अंतःकरणाचं प्रेम पाहिलं नाही पण ते प्रेम आपल्याला संपादन करायचे, ती सगळ्यात मोठी इष्टटे. आता 6वा दिवस आहे का नाही, उद्याच्या अगराचा आणि परवा दिवशी काला. काही सुंदर असे कीर्तन चालू आहे. आज माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आमचे सर्वच हाके परिवार असतील, शेजाळ परिवार असतील, दत्तात्रय भाऊचा फोन आला, आपले सरपंच असतील, शेजाळ भाऊचा फोन आला, म्हणजे महाराजाची सेवा करावं लागेल. सेवेचे करावे सांगितले काम, ते मी तू पर कामाने, या संतोक्तीप्रमाणे माझ्या बापांनो खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी मिळून सेवा करायची आहे. मार्गदर्शक असणारे आमचे गजानन महाराज लकडे अतिशय प्रेमळ बापू, त्यांची अतिशय तळमळ आहे. स्वतःच्या मुलाला त्यांनी बापूंकडे दिले महाराज या धर्माच्या कार्यासाठी कामाला यावं बरं का. नाही असे आमचे बापू असतील, हरिभक्त परायणचे मनोहर महाराज राऊत असतील, तसेच हरिभक्त परायण मयूर महाराज असतील, माने महाराज असतील, आमचे भाऊ असतील, तसेच आमचे चोपदार महाराज, बालगोपाल यांच्यासाठी जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. आपले आचार्य वारकरी शिक्षण संस्था, श्रीनाथ वारकरी शिक्षण संस्था कावळवाडी बरं का. तरुण घराघरामध्ये तयार व्हायला पाहिजे. एवढीच मोरल का हो गावात असं होईल, पण गावात बाहेर झाले गावात कुठे गेली असं आहे का. म्हणजे हायचं म्हणायचं, म्हणजे परमार्थिक आहे, म्हणजे मला काही पूर्ण आहे असं म्हणायचं नाही. काय सगळे संदेश नाही मला माहिती चांगलं, पाहुण्याचंच गाव आहे विठाला आनंदीवर काही म्हणजे आहेत, बालगोपाल आणले. आपल्या गावातही तरुण वर्ग तयार होतोय. सगळ्यात महत्वाचं आहे बरं का बापांनो, उलट मुलांना प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे. आता बापूंला वाटतं माझ्या मागं वारसदार तयार व्हायला पाहिजे. संपत्ती वारसदार लगेच तयार आहेत सगळे. तुम्हाला सुद्धा बरं का, संसार एक जात नाही, दुसरा स्वार्थ लगेच तयार आहे महाराज. संसारासाठी सगळे स्वार्थ आहेत, तयार आहेत, पण महाराजांसाठी आमच्याकडे म्हणतात असल्या मार्गाने आम्हाला पाडू त्यांचा पकवास खरंच असल्याशिवाय नाही बरं का महाराज. काही आम्हाला कुस्तीचा चांगला अनुभव आहे. कुस्ती सुद्धा महाराज वस्तात कुस्ती करतो का पैलवान कुस्ती करतो. कुस्त्या पाहिल्या का तुम्ही, पाहिल्या ना. कुस्ती कोण करतो,
हा पैलवान कुस्ती करतो, नाव कोणाचं घेतो? वस्ताद. कारण वस्तादाच्या सानिध्यामध्ये साधना केलेली असते, तसंही तो साधना आहे माय बापांनो. साधनाशिवाय वाजत नाही. साधन आहे पण साधना केल्याशिवाय ती गोड वाजत नाही. चलो मच्छिंदर बोलत आहे म्हणून मला त्यांनी घातले ते आमचे तरुण तरुणदार प्रमोद महाराज पालवे अतिशय अंतकरणापासून मोदक वाजवतात. आता बसलेले चांगले चातकासारखे. टायमिंग बी चांगला साधलाय. 7ला म्हणलं तर आपण आहे आणि 9ला म्हणलं ते चौघ्या तुमचं विठाला विठाला विनेकरी बाबा काय एक तरुण तडफदार आहेत, एक वयोवृद्ध आहेत. दोघांच्याही चरित्रात मस्त होतो आणि शेवा असं करतो. खेळात आणि शेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे श्री संत जनाबाई महाराज आईवडिलांच्या लहान असताना आईवडिलां समवेत आमच्या संत जनाबाईला लहानपणीच पंढरपूरला जाण्याचा योग आला. आणि पंढरपूरला गेल्यानंतर माझ्या भगवान परमात्म्याला पाहिलं. जसं गवळीची अवस्था हो ना, जनाबाईची अवस्था झाली. महाराज देखीला डोळा वदनी हुंचारी भगवंताला पाहिलं. आणि पाहिल्यानंतर महाराज आमच्या संत जनाबाईचं भगवंतानी मन मोहिलं बरं का. भगवान परमात्मा आपलं मन वेधून घेतो, पण त्याला पाहावं लागतं कसं हे महत्वाचं आहे. आपण मी पाहतो, संत जनाबाईंनी पाहिला, आमच्या गवळींनी पाहिला, पण पाहिला पाहिला आनंदाचा आनंद. आणि काय केलं त्यांनी? तेने वेदिले तेने वेदिले तेने वेदिले. मनाला जेव्हा शिवेत लागतात ना भगवान परमात्म्याचं समजून घेतलेली कृपा झाली. एकदाच पाहिला. तसं गवळीचं मग सांगितल्याप्रमाणे देखीला डोळा बैसला मणी आणि तोच जीवनाची विचारी. काय जाती गवळीची अवस्था सर्व शिकालाय. काय जाती गवळीची अवस्था? जसं गवळींनी आमच्या भगवान परमात्म्याला पाहिलं, भगवंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर महाराज चित्तामध्ये तो ठसला. चित्तामध्ये विषय आहेत, जीवाच्या चित्तामध्ये विषय आहेत, म्हणून त्या भगवंताचं वेद लागत नाहीत. आपल्याला वेद कशाचे लागलेले आहेत वेगळं सांगावं लागेल बरं का. मी सांसारिक जीव आहे. प्रत्येकाला वेद आपल्याला लागलेले आहे श्रीमंत होण्याचे. बरं वाटतं गरीबी आपल्या लोकांनी बसावी वाटतं का? गरीबी नको आहे आम्हाला वेद लागले. वेद कशाचे वेद लागले? श्रीमंत होण्याचे वेद लागले असू द्या. पण महाराज भगवत प्राप्तीचे वेद जन्मा लागले. आमच्या गवळीला वेद लागले महाराज.
ज्यावेळेस गवळणी महाराज भगवंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर चित्तामध्ये त्याला साठवलं भगवान परमात्म्याला. साठवल्यानंतर ज्या वेळेस महाराज गवळणी जायच्या कुठं जायच्या आता ओगाण्याला म्हणून सांगतो थोडा तिथं बघ. ज्या वेळेस असणार सर्व दूध दुधाचं मंथन करून जे लोणी आहे सर्व महाराज कुठं तयार व्हायचं कुठं व्हायचं आहेत ना गोकुळात तुम्ही गो नाम इंद्रिय आणि कोण नाम समुदाय एवढं कळलं की काम झालं. विकायला मथुरीला जायचं आणि गेल्यानंतर महाराज पण आमच्या गवळीला पाहिलं होतं. तिथे गेल्यावरती महाराज त्यांच्या असणाऱ्या गागरीमध्ये काय होतं दूध दोन्ही काय होतं ते होतं काय म्हणायचं गवळणी गोविंद घ्या कोणी घ्यावे तव तव हसती हसते ते आमचे तसे ग्रामस्थ म्हणजे गावावर बघायचं तुम्ही कुठले तर तुम्हाला बोलता घाबरायचं नाही जोरात वाजवायची कुठे जोरात करायचे चांगली गोष्ट कशाची महाराज तीच कंडिशन तीच स्थिती आमच्या असणाऱ्या संत जनाबाईला झाली. संत जनाबाईने पांडुरंग परमात्म्याला पाहिलं. आईवडिलाबरोबर पंढरपूरला जाणं झालं. माझ्या भगवंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर संत जनाबाई सांगतात माझा जन्मोजन्मीचा मायबाप मला भेटला. असं किती त्याला वाटतं. पंढरपूरला कोण गेलं नाही. जवळजवळ आपण नवीन पैकी मंडळी गेले असते एखादा असं कुठलं झालं तसं नाही चुकून हुकून राहिला असं पण पंढरपूरला सगळे गेले. पण जनाबाईचे संत जनाबाई सारखे वेद किती जण लागले फक्त बापूलाच लागले का पण तुम्ही सुद्धा बाकी सगळे तुम्ही सुद्धा अनुकरण करताय महत्वाचे नाव भाऊ ठेपे ठेपे तळे साचे कारण तिळ तिळ पुन्हा साच्या पडे तिळ तिळ पुण्य साच्या पडे आणि येतो बहुत जन्मांचे नाम बदले आतुडे समागम गडे संतांचा भगवत प्राप्तीचं वेद लागलं त्यासाठी बॅलन्स लागतो बॅलन्स. पुण्याशिवाय देव आवडत नाही. पाप असल्यावर सगळं आवडतं पण पुण्य असल्याशिवाय देव आवडत नाही. सांगा आता दूध किती पवित्र आणि गोड आहे. माऊलीने ज्ञानेश्वरी वर्णन केलं का नाही दूध पाहे पा दूध पवित्र आणि करायचं नाही पहा लक्षात नाही का दूध पवित्र आणि गोड आहे. दूध पिल्यानंतर काय होतं महाराज शरीर बलवंत बनतं. पैलवान व्हायचं म्हणलं तर काय केव्हा लागतं ताक पाणी गाव इकडे गडी संध्याकाळी आम सांगतो का आमच्याकडे पलीकडचं सांगायचं एक तर पट्टी असं आमच्याकडे घडला मला गावाची मत घेतो बाकीच्या मुलाला भाव विकत घेतो एवढी मला ह्याच्या तोंडाची माशी उठत नव्हती एवढं बोलतो काय त्याची सुज्ञ माणसं होती ते म्हणजे थांबा आपण सकाळी भेट घेऊ आता नका भेट घ्यायला जाऊ नका कोठा होईल. महाराज पंच कमिटी जागा थांबली आणि सकाळचं मला त्याला झोपीतच धरला आणि हरून जागा केला भाऊ उठा गिराव करायचा गिराव डोळं उठला काय म्हणताय चहा पाणी घेऊन जावा चहा पाण्याचं नंतर आधी गावाचं बोला गाव केलं रात्रीच गेली राहू सांगा मी सांगतो ती दवडीची घेतली तर एवढी ताकद येते महाराज दूध जर पेलं तर ताकद येईल का नाहीये शरीर बलवान बनान आणि भगवंताचं नामचिंतन केलं तर चित्त महाराज परिपक्व बनतं. बुद्धी चित्त आणि अहंकार महाराज कारण अहंकार तरी सोहंपण चित्ती प्रगटे चैतन्य गण मनाची होय उन्मन
आणि बुद्धीचा निश्चय परब्रह्म विठाला दारूमध्ये गाव विकत घेतो म्हणतो. दूध प्यायल्यानंतर शरीर बलवंत बनतं. भगवंताचं नाम जर घेतलं तर जीवपणा बाद होतो. नाही बाबा जीवपणा बाद होतो. हे आणि ज्यावेळेस संत जनाबाईने आमच्या भगवान परमात्म्याला पाहिलं, वेद लागलं. संत जनाबाई सांगते जन्मदात्या मायबापांना तुम्ही एका जन्माचे मायबाप होत, पण माझा जन्मीचा मायबाप कोण आहे? आपला जन्मजन्मीचा मायबाप जन्मजन्मीचा मायबाप कोण आहे? तुम्हाला भगवान परमात्मा आहे बरं का. आणि त्याला भीतीची आपल्याला रोड लागायला पाहिजे. पण काय झालं? त्या संसाराने मायबापांनो त्या मायेने आपली दिशाभूल केली. जी भगवत प्राप्तीची ओढ लागायला पाहिजे होती ती संसाराची ओढ लागली. नको त्याला माझं 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 पुढे काय माझं 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 माझ्या पुढे बसले. कारण नको आणि कुठल्या जन्माच्या 1984 मध्ये तुम्ही अडकलोय माय बापांनो. हे आणि ह्यातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला जन्ममरणाचा जो आपला मायबाप आहे, जो जन्ममरण बात करतो असा जो मायबाप आहे त्या मायबापाची भेट झाली पाहिजे. ओळख झाली पाहिजे. ज्यांना ओढ लागली ना श्री महाराज कशासाठी कीर्तन प्रवचन होत? मला वाटते का ओढी बघायला जास्त पैसा झाला का म्हणून ठेवलं हे तुम्ही का तुम्हाला काही झोपायला म्हणून इथे येत नाही महाराज सगळं काही आहे. पण महाराज त्याच्याशिवाय भगवान परमात्म्याचं भजन घडतं. असंच कावळवाडी सारखं एक मला सुज्ञ गाव होतं. ते म्हणले भगवत प्राप्तीसाठी आम्हाला हे दिला देवाने, पण का सप्ताह करायचा नाही. ते पण त्यांनी असं ठरवलं सिद्ध नाही का? त्यांनी असं ठरवलं आधी ज्या सप्त्याच्या महाराजांचं कीर्तन ठेवायचंय त्याला आधी कीर्तनासाठी स्पेशल बोलवायचं. कीर्तनासाठी स्पेशल बोलवायचं आणि त्यांना सांगायचं देवाविषयी सांगा, बाकीचे संसाराचं सांगू नका. कारण त्या देवासाठी हे करायचंय. ही काही टाइमपास म्हणून आहे का? जन्मोजन्मीचा मायबाप जो भगवान परमात्मा आहे त्याची नापी चकोमक झाली मायबापांनो. आणि जो त्याच्याविषयी सांगील त्याची भेट घडून देईल त्याच कीर्तन ठेवायचं ठरलं बरं का गावाचं. एक असा त्यांनी म्हणजे मग चांगला कीर्तन करत होता. कसा चांगला? लय पैसे घेणार नाही, मी तिकडे जाणार नाही. पैसे लय घेतले म्हणजे मोठा अजिबात नाही, पुढचं बोलत बी नाही. ती नारदाची गादी कशा नको तिचं नाव नको तिचं काय करायचे आपल्याला बाय बापांनो. पहा ते म्हणजे मोठा कीर्तनकार म्हणजे तो देवाविषयी सांगल देवाविषयी त्याग आहे. आज त्यागावले कीर्तनकार मोठे का भोगावले? आणि आता पुढचा विस्तार करणार समजणे वाले का विचार का टच करून पुढे जायचं. ती म्हणजे काहीतरी भगवंतासाठी याची साधना पाहिजे. कीर्तनासाठी जसं महाराज नाही साधना आहे, सांगणं गायन करणं साधना आहे. पण भगवत प्राप्तीसाठी साधना पाहिजे.
पण त्यांनी एक चांगला शोधला जो भक्तीला लागला होता, ज्याने दाढी चटा वाढवल्या होत्या. त्याला आणलं, त्याला कीर्तन उभं केलं. आणि कीर्तनाला उभं केल्यानंतर ते म्हणले, महाराज आम्हाला देवाविषयी सांगा, देवाविषयी सांगा. महाराज म्हणले, देवाविषयी तुम्हाला सांगतो. म्हणजे माझा एक पहिला प्रश्न आहे, देव आहे की नाही? तुमचं काय म्हणे बसलेले बाई बाबांनो? आता प्रवेश करायचं बरं का, आपण शिकत नाही का? देव आहे की नाही? मला असं महाराज देव नाही म्हणून आम्ही काय कधी झोपला असतो की बघ. देव आहे म्हणून आम्ही आलोय, खरं देवाच्या मंदिरात आलोय. आध्यात्मिक भाषेमध्ये महाराज तुम्हीच ते आहात. विठाला विठा संत चरण पण त्याला मुमुक्ष जीव लागतो महाराज. त्याला म्हणायचं समजते वाले को विषयाला काके होत आहे. बटरीच्या गाडीला किती टाकावं लागतं? पण त्या कळताटला म्हणजे त्या कळताट टाकल्याशिवाय चालूच होत नाही. आपल्याला काम फोडलाय म्हणजे गाडीने नंतर महाराज काय तुम्हाला त्यासाठी बोलवलं काय आम्ही आमचं काम करणारा. महाराजांनी विचारलं देव आहे की नाहीये? सगळे जण म्हणले आम्ही कीर्तनासाठी आलो, महाराज तुम्हाला त्यासाठी बोलवलं देव आहे. म्हणले मग तुम्हाला देव आहे म्हणताय, तुम्हाला सगळं माहिती म्हणजे काय देवाविषयी सांगायचं? जे विठ्ठल. महाराज गेले पाकिट घेऊन फक्त काय महाराज का तरी म्हणजे आपला डाव फसला. पुढच्या वेळेस पुन्हा महाराजांना बोलवायचं, पुन्हा महाराजांना सांगायचं देवाविषयी सांगा. महाराजांना असा प्रश्न विचारला की आपण काय करायचं? सगळ्यांनी देव नाहीये मग तरी बोलतो का नाही? सगळं महाराज गावाचं. पुन्हा महाराजांना बोलून आलं पूर्वीचा काळ. पुन्हा महाराजांनी विचारलं, उभं राहिल्यानंतर मला भेटायला सांगा म्हटला. म्हणजे तुम्हाला देवाविषयी सांगायचंय, तुम्हाला देवाविषयी चांगली ओढ लागलेली आहे, देव आहे की नाही? पहिल्या वेळेस उत्तर काय दिलं? आहे. आता सगळे जण म्हणजे देव नाही म्हणजे नाही म्हणजे म्हणतात त्याला काय सांगायचं देवाविषयी? जे ती म्हणले दोन सर्व आपलं फेल गेलं, आता पार्टिशन करायचं. गावात तसं पार्टिशन असतं. गावात म्हणले दोन गट पाहिजेत म्हणले बरं का. अरे महाराज दोन गट झाले तयार. म्हणजे एखादी म्हणायचं देव आहे आणि एखादी म्हणायचं पसंत करायचं बरोबर का. एखादी काय म्हणायचं आहे, एखादी काय म्हणायचं दिव्यांनी काय 50% म्हणजे मला देव आहे आणि 50% म्हणजे देव नाही. मग मला पसंत करायचं. गाव नाही हुशार. पुन्हा महाराजांना बोलावलं. महाराज म्हणजे काय तुमचं उत्तर आहे या प्रश्नावरती? देव आहे की नाही? 50% म्हणले देव आहे, 50% म्हणले देव नाही. म्हणले जे नाही म्हणतात ना त्यांनी आहे म्हणतात त्यांना विचारा आणि तुमच्या सावळ्याला सांगडं माझा चलू द्या. जय विठ्ठल. महाराज असं म्हणजे कसा वेळ बसायचा, कधी उद्धार व्हायचा? विठ्ठला विठ्ठल. वापरतात. देव आहे, देव आहे. एखाद्याला प्रश्न पडला महाराज संत जनाबाईंनी द्रुपदोष का पत्करला? ऐका उत्तर. कारण जीवाला एकदा सांगितल्यावर समजत. आपल्याकडे कसं आहे म्हणजे आपलं तुमचं सारखंच आहे काय नाही. तालुका होता ना, तुमचा तालुका करमाळा, आमचा जिल्हा बी बदलला सोलापूर आणि विठाला विठाला पण काय असे काय आपली कोणतीच आहे ना, काही आमचा विषय नाही. पण सांगा नाही बापांनो हे, कारण भगवंताविषयी तीव्र मुमुक्षुत्व लागतं बरं का. संत जनाबाई द्रुपदोष का घेतात? जीवाला एकदा सांगितलं समजत नाही, डबलदा सांगतात. का सांगतात? तर ह्या जीवानी महाराजांना चांगला विचार करावा. संत जनाबाई सांगतात कारण विवेकानंदांना हाच प्रश्न पडला होता. कोणता प्रश्न पडला होता? कारण देव आहे की नाही? बरं आहे तर कुणी पाहिला? कुणी पाहिला? कुणी त्याचा अनुभव घेतला? असं पाहिजे बरं का माय बापांनो. कारण इथं महाराज गप्पा मारायची म्हणजे नाही. महाराज व्यासपीठ गप्पा मारण्याची व्यासपीठ नाही. ही व्यासपीठ गप्पा मारण्याचं व्यासपीठ
नाहीये सांगतात अनुभव आले अंगा ते जगात येत असे मग सांगा ही उभं राहायचं म्हणजे आपल्याला थोडा अनुभव पाहिजे का नाहीये जर मोठा युद्ध चालू काय होतं बुलबुल्या मोठा युद्ध सोडतो अंधार का मग तू बोलायला मोठा अनुभव आला समजत ही वासुदेव तेव्हा मोठा अनुभव आला आपल्याला थोडंच कवानी त्या मार्गाने गेले वीज कराय आता तुम्ही सांगा विष्णू तुम्ही आणला तुम्हाला विष्णू हातात आलेला पोळण का असं गार पडत आणि आमच्या हातात दिल्या नव्हे तुम्ही कीर्तन काढत अहो त्याचा करण एकच सांगा शेणीने गाडी पडली आणि येण्याने गाडी ओढली काय होईल जाळच होईल ना हा होय हरकत लावले जाळा तू सगळं हा पण सांगा येण्याने गाडी ओढली तरी गाडी महाराज त्याचा उजेड पडणार जाळ होणारच आहे शेण्याने ओढली तरी जाळ होणार आहे फक्त गाडी पिढी साधळे नसावा आणि कीर्तन प्रवचन त्यासाठीच आहे या गाड्या हा या संसाराने या विषयाने इतक्या साधळे हा वडिलांनी मला गाडी पिढी स्तंभ झालं तरी गाडी पुरुषा करणार गाडी पिढी साधळ्या काय होतं माझ्या कोण लक्ष देऊ नाही का मला बाबा सिद्धांताकडे लक्ष देऊ नाही का बरं का महाराज बाबा सांगायचे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे पूर्वीच्या काळामध्ये मला जेवढे साधन नव्हते लाईटर नव्हता ते नाही गॅस नव्हता चुलीवर स्वयंपाक असायचा आणि काळी पिढी काय काय माता मावली तर महाराज नाही ते हार काही असं झाकून ठेवायचे काय असेल ते असेल कधी कधी तर गारगोटीवरती मला हे करायच्या पण थोडा भाग म्हणजे पूर्वीचा काय काळ थोडा निघून गेला आणि त्यानंतर आज पिढी आली तर आपण काळी पिढी म्हणतो मग ती काळी पिढी नवीन असताना मुलाचं लग्न केलं सुनबाई घरात आल्या आता सासूबाईला वाटलं थोडा आराम करावा आणि सुन महाराज उठली पाठ काळी पिढी पाहिली चुलीकडे गेली बराच वेळ बदले महाराज घामागून झाली पण काळी काय वळला सासूबाई झोपल्या झोपल्या म्हणती सुनबाई काय होतंय म्हणजे सासूबाई काळी वळली जाय नाही आता सासूबाई काय म्हणली मी काय केलं उन्हाने पिकली काय म्हणली फक्त मला सांगायचं ना लोक बरोबर का परमात्मा मला घेतोय कोणती सासू कोणती सून बरं का हे कळलं की मेळ बसला पण आज सासूबाईंनी झोपल्या झोपल्या सांगितलं सुनबाई शेजारीची चूल पिटली असल तिथं जा आणि काळी पिढी काय कर शिकून आला आपली काळी पिढी काय झाली आहे झोपल्या झोपल्या सांगितलं अनुभव म्हणतात जास्त शिकली तुला अभ्यास कर महाराज गुणावून काय कर व्यवस्थित ठेव इथं महाराज पाठ पाठांतर काहीशे करावे आणि व्यर्थाची करावे गोपून या महाराज किंवा पाठ पाठांतर बहुत झालं पण महाराज वर्म नाही कळलं ना चुकली या वर्म त्याला पुढे सासूबाईंनी वर्म सांगितलं काय सांगितलं शेजारणीच्या चुली काय करून शिकून आणलं मला तुझी शेजारी चूल पेटली होती तिच्यावर काय केली काळी पिढी आली की एका गाडीतच काम झालं तिने पार महाराज पार पूर्ण संपून आलं काळी पिढी महाराज शिकली की काय झाली गाडी वडली बरोबर का आता आपली ही गाडी पिढी सुद्धा एक सप्तकासाठी आहे आपल्या काळ्या पिढ्या काय झाल्या ह्या काळ्या पिढ्या साधलेल्या आहेत आपलं तर ना पण आमचा देव देव म्हणजे कसला आमचा देव लागतो म्हणजे काय लागतं माणसं गाडगे मला सांगतात असा कसा तुमचा देव जो बकऱ्याचा घेतो जीव बकऱ्याचा जीव घेतो असा कसा तुमचा देव म्हणले अरे मने नाही भाव आणि मने देवाला पाव देव आचार्य पावायचा नाही देव काय भावांचा वाजिबात आहे मनामध्ये भाव लागतो कारण भाव बळे आकडे मग कोणता सांगतात अर्जुना
मला काही लागत नाही अर्जुना. तुमचं पानही लागत नाही. लक्ष देऊ नका बरं का. मी शास्त्र कारण पाहुणी पुराण करावे. शास्त्राचा असणारा आधार घ्यावा. अनुभूती तर घ्यावाच पण शास्त्राचा आधार घेऊन बोलावं मला. तसं म्हाताऱ्याला काठीचा आधार असतो का नाही. आता पुढे जात नाही खोलात. आता कुणाला कशाचा आधार काठीला म्हाताऱ्याचा म्हाताऱ्याला काठीचा नंतर सांगा भेटले विठाला विठाला अगोदर कुठं आलतो आपण थोडी बंद केली गेली बरं आता. हा पत्राला काठी जातात का नाही त्या थोडसा अगोदर. तुमचं काय म्हणणे पाठीमागा तुम्ही सोयीने बसले का आपापल्या. मला काही लागत नाहीये. तुमचं पाणी लागत नाही. फुलंही लागत नाही आणि फळही लागत नाही. गोवी सांगतो तुम्हाला हे फळ ईश्वरी यांनी सुंदर वर्णन करता. ये पुत्र पुष्प फळ ते बजायाविषयी केवळ वाचुनिया लाग भक्ती तत्व. महाराज आम्ही भावाचे पाहुणे बदलतिया. आम्ही भावाचे पाहुणे. शुद्ध भाव लागतो. शुद्ध भाव काय होतो शुद्ध देवाकडे. शुद्ध भाव पाहून महाराज गाव सोन्याचा निघाला विढाला. देव स्वीकारतो नाही असं नाही. तुम्ही नारळ फोडता देव तेही स्वीकारतो. काय स्वीकारतो त्याचा आपला भाव महत्वाचा आहे. शुद्ध भाव असं ना ते स्वीकारतो महाराज. जास्त देवाला काही लागत नाही. तिथं अंतकरणापासून जर आपण देणगी दिली चांगल्या अंतकरणातून बरं का. शुद्ध अंतकरणातून जर देणगी दिल्या चांगल्या कार्यासाठी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य नरका जाणे. चांगल्या कार्यासाठी जर अन्नदान केलं चांगल्या कार्यासाठी सत्कार्य केलं नाही करता आलं तर एक टाइम चालेल पण करतात तिथं काय करू नये आडकाठी घालू नये. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य होता येत नसल नाही केलं तरी अडचण नाही मला. आपल्या बाजून काय उपाशी राहणार नाही. आपल्यासाठी करायचे. विवेकानंदाचा विषय झाला होता. विवेकानंद महाराज प्रत्येकाला विचारायचे देव आहे का. आपला तेच विषय झाला. देव आहे देव आहे देव आहे का. आहे तर तुम्ही पाहिला का. आता कीर्तन अशी तर ठेवले हो 50,000 ला 1 लाख देतो पण देवाचा अनुभव आणून द्यायचा. पुढचा तसा पाहिजे महाराज. देवा 50,000 मागतो ना 1 लाख देतो पण देवाचा अनुभव पाहिजे. आपण काय म्हणतो पैसे वाला चांगला माणूस समाधान होतं का. आणि एवढं डॉक्टरला म्हणले 50 काय 1.5 लाख 2 लाख गेले तरी चालतील पण आमचं पेशंट व्यवस्थित झालं पाहिजे. आमचं पेशंट चालत गेलं पाहिजे घरी. मग सांगा गुण आल्यावरती काय वाटून जाऊ पैसे पण गेलेलं पेशंट बरं ठेवलं कशावरती बघा बोलले कसं होतं चालेल पण ठीक चालेल. 10,000 पेशंट सोडायचं मला 10 लाख दिला तर बरं वाटेल का. महाराज तसं हिथं सुद्धा महाराज आपला घोटाळा निघला पाहिजे ते महत्वाचं आहे. महाराज विवेकानंद तपी संन्यासी योगी भले भल्यांनी देवासाठी दाढी वाढली जटा वाढले त्यांना भेटायचे. त्यांना पहिला प्रश्न करायचे देव आहे का. तुम्ही सांगा देवासाठी व्रत वैकल्य उपास तापस करणारे देव नाही म्हणतील का. देव आहे ते म्हणायचे. दुसरा प्रश्न मी तुम्हाला शरण आलोय तुम्हाला गुरु म्हणून स्वीकारणार तुमचा विशेष शिष्य बनणार पण दुसरा प्रश्न देव तुम्ही पाहिला का. गाडी पंक्चर ना आता पंक्चर गाडी झाली काय प्रवास चांगला होतो का. रात्री आमच्या झाली बघा गाणगापूर येताना रात 12:30 12:30 स्वतःची बोलले टिपणी बदलायला बघावं लागला गाडी. आणि तेव्हा टिपणी असून सुद्धा मला टिपणी बदलायला बघावं लागला. मग तसं महाराज
एवढी मग बस गाडी गाणगापूर नसलं आम्हाला आणलं पण कोणतं झालं साईडला जावं लागली गाडीवर का तशी गाडी सुद्धा महाराज बरं का भल्या भले गाडीवाले ते विश्वाचे देव आहे का आहे अनुभव आहे का पाहिला का पंक्चर ते मला ज्याच्या पंक्चर गाडी परत होत असतो गाडी जे आली आता हाकीम ज्ञान खतरे में आता आप डुबे तो डुबे लेकरही डुबे महाराज विवेकानंदामध्ये त्यांच्या वेळेला नाही पुढे जायचे पुन्हा महाराज चांगल्या चांगल्याला पकडायचे देव आहे का आहे अनुभव आहे का पाहिला का गैरहजर नाही नाही म्हणायची पण मला लक्षात नाही का बरं का ओढ लागली होती ओढ विवेकानंदाला ओढ लागली होती अंतःकरणामध्ये काही उद्धार पावेल काही कृपा करील नारायण ऐके चांगला तुम्ही सत्य जेवण करा समाधान ही ओढ महाराज मागवायची बरं का उलट कीर्तन करायला वाटलं पाहिजे मी एवढे कीर्तन केले मला आणि देवाचा झटका वाचला नाही आणखी पाठाला पाहिजे नको तुमचं जाऊ दे आमचं सांगतोय पाठाला पाहिजे नाही कधीच लोकांना सांगायचं महाराज हे लय महत्वाचं आहे बरं का हे कारण ही विवेकानंदाची तळमळ होती माझ्या बापांनो पण भगवंत परीक्षा पाहत असतो महाराज आज एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जायचं नंतर परीक्षा होत असते परीक्षा पण म्हणतात त्या परीक्षा असं करायचं पण तिथंच टिकत नाही आपण मला पेपरच फाडून टाकतोय आपण विठाला संन्यासी शोधले पण विवेकानंदाचं पुण्यफळ आल्याशिवाय ही गोष्ट होत नाही बाबांनो रामकृष्ण प्रभूसारखे समर्थ साधू जीवनामध्ये आले समर्थ सद्गुरू जीवनामध्ये आले आणि महाराज स्वामी विवेकानंदांनी हाच प्रश्न रामकृष्ण परमहंसाला विचारला देव आहे का म्हणले आहे ना आता प्रत्येकून पहिल्या प्रश्नाचं काय होतं तुम्ही काय खरं पहिल्या प्रश्नाचं प्रत्येकाकडून काय मिळत होतं उत्तर मिळत होतं देव आहे म्हणून काय मिळत होतं उत्तर आहे रामकृष्ण परमहंसाकडून पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळलं देव आहे सर्व काय होत होते त्यांनी दुसरा प्रश्न विवेकानंद विचारला तुम्ही पाहिला का आता उत्तर ऐका बरं का म्हणजे तुला पाहायचं आहे का कोण म्हणलं स्वामी विवेकानंद म्हणजे तुला पाहायचं आहे का तुझी तयारी झाली का परमात्मा सुद्धा महाराज आपली तयारी पाहिजे एवढी पुढं पालवायचं म्हणत त्याला बरंच लागतंय काय लागतंय काय लागतं असं लागतं घेतलं काय त्याला शिंबी टाकलं नाही त्याला चार्जिंगचा पत्त्या नाही चार्जिंगचा पत्त्या नाही बॅलन्सचा काही विषयच नाही आणि एवढं टाकून चार्जिंग करून बॅलन्स टाकून त्याला नेटवर्क लागतं नेटवर्क रेंज लागते आपली रेंज कुठे गेली याकडे गायब झाली रामकृष्ण परमहंस सांगतात तुला पाहिजे का तुझ्या अंतःकरणाची तयारी आहे का तुझं रान वापसे आलंय का तुमच्याकडे तुझा दिवस शेतकरी वापसा पाहून फिरतो असंच फिरतो आणि जर वापसच करत नसून तो काय जातीवर शेतकरी माणूस घेते एक तर जास्त ओलही चालत नाही आणि जास्त जर कुठलं फिरून पाणी लगी जावं लागतं तुम्ही गेला लागते आज विडावला सुद्धा अंतःकरण वापसा लागतो बरं का नको वरी आव्हानाचा वापसा बघा नाही सुचवूया अवधान रूपी वापसा लागतो अंतःकरणामध्ये ओढ लागती भूक लागती जेवण भूक लागले जेवता का असं जेवता माझ्या म्हणून भूक लागले जेवण करताना तिची भूक लागली पाहिजे तळमळ लागली पाहिजे त्यासाठी कीर्तन ऐका बरं का कीर्तन म्हणजे मला सकारांचं लग्न जमवा आणि शेजारी 2 एकर भेटावा म्हणून कीर्तन ऐकायचं आपल्या ह्या जमिनीला वापसा पाहिजे आपल्या शेतीत पीक चांगले व्हा असं कुणाला वाटत नाही चांगल्या जमिनीत आता पाईपलाईन केले लोकांनी केलं का नाही पहिलं काय होतं आम्ही पाहायचो पहिलं लहानपणी सगळे मला ज्वारीचेच कुठं बी पाऊल वाट ज्वारी सगळी ज्वारीच आणि आता ऊस झाले का नाही कशामुळे झाले ऊस पाईपलाईन केली का नाही बागायत केलं चांगलं पण हे क्षेत्र बागायत व्हावं किती त्यांना वाटतं ती क्षेत्र नको तिकडं गावात किती येते नको ती फवारणी मारतो आम्ही
महाराज म्हणजे नाही बाहेर मिळत नाही, आता काय करायचं? ती कशी फवारणी करते, ही फवारणी कळली का? ही फवारणी बरं का? जर जी तन ती पिकाच्या वर जातं, तसं इतर आपण लांब बसतो, रेंजच्या बाहेर गेलो की मग घटना झाला तुझी तयारी आहे का महाराज? पहिला दणका बसला बाबा, म्हणलं कुणीतरी घेतलं बरं का आपल्याला पट्टे. तुझी तयारी आहे का? म्हणजे ह्याचा काय अनुभूती पाहायचा का तुला? तुझी तयारी आहे का महाराज? शरणागती केली, शरणागती केली महाराज. शरणागतीच्या अगोदर एक डोक्यामध्ये असणार थोडस काही, एक दंडा मारला त्याच्या डोक्यात. आता डोक्यात एखाद्याने आपल्या दंडा जर मारला काय होईल? सगळ्या अंगावर मुंग्या आल्या, मुंग्या. विवेकानंदाला रामकृष्ण परमहंस सांगतात, कसं काय वाटतंय? लय बरं वाटतंय का चांगले? अहो म्हणजे आता लय राग आला, पण आता काय झालं? विवेकानंद होते आपल्यासारखं, आता तो पहिले बसवलं आणि तो काय म्हणजे त्यात सुद्धा आध्यात्मिक महाराज. म्हणजे काय वाटतंय तुला? म्हणजे सगळ्या अंगाला मुंगे आले आहेत, म्हणजे तेवढ्या मुंगे दाखवतो का? काय दाखवतो का? हे काय दाखवते का? म्हणजे पण अनुभव घेतोय ना मी आता. तसा तुला देवाचा अनुभव पाहिजे का? तयारी आहे का तुझी महाराज? तिथं शरणागती घेतली आणि तिथं रामकृष्ण परमहंस सोडून विवेकानंदाला असणारा अनुग्रह झाला. त्यावेळेस विवेकानंद 2 दिवस समाधी अवस्थेत होते. लक्ष देऊ नका, किती दिवस अवस्थेत होते? आम्ही म्हणतो नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा कशाला म्हणतात? लय अवघड आहे मला, झाकी उंचावा लागायचं. झाकी मूठ कशाला म्हणतात? अनुग्रह. महाराज इथं तर म्हणायला तुमचा अनुग्रह 12 वर्षांचा अनुग्रह नाही पण 12 वर्षांचा हे. आणि तो अनुग्रह प्राप्त होऊन नाही बापांनो, त्याचं मंथन करावं लागतं. जसं दुधात लोणी आहे, पण लोणी काढण्यासाठी काय करावं लागतं? पैसे घे. म्हणून तुमच्या आमच्या तसा देव आहे, पण काय करावं लागेल त्यासाठी? मला नाम रूपी रवी ते नाम आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, तो बोध आपल्याला प्राप्त झाला पाहिजे आणि त्याचं मंथन करायला लागतं बरं का? बोध भेटलाय तसं लग्न झाल्यावर आपल्याकडे यावर काय सांगतो? लग्न झाल्यावरती ताईने काय करावं लागतं? आपल्या आई काय केलं? आपल्या आई नांदले ना, नांदावं लागतं का नाही? जसं आपल्या यावरच मला हिंदू संस्कृती प्रमाणे नांदावं लागतं. तेव्हा कुठंतरी महाराज पाळणा हलतो. त्याला काय म्हणतात? परमार्थ. तुझी भाषा जड जाईल पण गरजेचं आहे. त्याचं तुम्हाला हाशिवन लय मनोरंजन केलं, काय उपयोग महाराज? तुम्हाला फसल्यासारखं होईल, मला ती पावटत नाही फसवा तुम्हाला. विठाला विठाला जर मुलबाळ नाही झालं तर बरं वाटतं का? कोणत्या आई वडील, कोणते असे सासरे आहेत महाराज? 15 वर्ष झालं मुलाचा बाळ हल्ला नाही, बरं वाटतंय त्यांना. आता कुठं गेलं तरी तीच संत, सगळं ठीक आहे महाराज. पण तेवढा आमच्या घरांचा बाळ हल्ला ना, आम्ही मोकळे झालो. म्हणून म्हणजे आता दिंडीला निघालो, हौस केला म्हणून दिंडीला निघालो, नवस केला म्हणून हौस नाही बरं का, पण नवस केला म्हणून दिंडीला निघालो बरं का? मग परमार्थात फरक येतं. हौशे हौशे गवशे आणि नवशे. परमार्थ हौशाचा नाही, गवशाचा नाही, नवशाचा नाही. परमार्थ हा त्याच्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्तीची भूक लागली त्याच्यासाठी. सांगतात की जो विश्वचालक विश्व मालक बघा, विवेकानंदाला देव दाखवला, कुठला दाखवला? तर हृदयाचा दाखवला महाराज. बरोबर का? आता इतकं सुंदर मंदिर तुम्ही बांधले, सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, सुंदर सभा मंडप झालाय, पण मंदिराला किंमत कोणामुळं? माझा पांडुरंग परमात्मा असतील, माझे बाळूमामा असतील, माझे प्रभू रामचंद्र, सीतामाई, आदिमाई शक्ती सीतामाई असतील, लक्ष्मण, सर्व असणारे देवदेवता असतात. तुम्ही स्थानापन्न केलेलं आहे महाराज. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता असेल त्यांना स्थानापन्न केलंय. म्हणजे मंदिराला किंमत माझ्या देवामुळं, त्या देवरूपी मंदिराला किंमत कुणामुळं? आता आमच्याकडे खांदे गेले लागतात, कसं आहे महाराज? त्या मंदिराला किंमत कुणामुळे? देवरूपी मंदिर आहे,
आहे देवाचे देवाचं देऊळ आहे, देवाचं मंदिर आहे. हाच आत्मा परमेश्वर, आत्मा हा परमेश्वर आहे का या देहात का. आणि म्हणून आत्मा हा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचा आपला अनुभव घ्यायचा आहे. त्याचा अनुभव नाही आपल्याला. कशी उसात साखर आहे. आता आम्ही साखर कारखान्यावरतीच आहे बरं का. काही साखर कारखान्यावरच आमचा जॉब आहे आणि नेमकं साखर विभागाकडेच आहे आम्ही. गोडवान असं शुगर असं तुझी भागच आमच्याकडे काय बाबा. माल कसा तयार होऊन आमच्याकडे तुम्हाला बरोबर का. मग सांगा उसामध्ये साखर आहे. साखर उत्पादक वर्ग आहे ना इथं शेतकरी. ऊस पिकवतो ना. मग सांगा उसात साखर आहे. मग एक जणांनी काय केलं महाराज. एक जण कीर्तन झालं ऊस घेऊन आला आणि महाराज ऊसात साखर आहे म्हणता. आम्हाला आता उद्या पाहुणे यायच्यात मग त्या मुळे आणल्यानंतर 2-3 किलो काढून करावं पैसे म्हणजे तुम्हाला मदत करता नाही. तुम्हाला महाराज तुम्हीच म्हणजे ऊसात साखर तुमचं तुम्ही बघा का नाही मोकळे झाले. पण सांगा 2-4 मोळे आणून टाकले. महाराजांना सांगितलं किंवा भजी मंडळाला सांगितलं एवढी साखर प्रमोद भाऊ काढा जमल का. पण ऊसात साखर नाही का. करवतेच कुठे बसले निघेल का साखर. मला त्यासाठी काय रीत आहे बरं का. त्यासाठी रीत आहे. मला तो ऊस तोडावा लागेल बरं का. त्यासाठी तोड काय तोडण्याची आहेत ना त्यांची नियुक्ती करावी लागती. मला ते लय हुशार असतो काय ऊसात सांगतोय बरं का. लय ऊस आडवे दिले लय आडवे दिले. महाराज ते बरोबर कुठं हाणायचे ते बरोबर सरळ करतो. सरळ केले तरी महाराज काय काय लपून बसतात. कुठं बाबा लपून बसतात. पाच लपून बसतात आणि शेतकरी पिटून दे तुला ओके दोन ऊसाच्या त्याला कळत नाही. ऊसाला सांगतो बघ त्या बिचाऱ्या ऊसाला काय कळत नाही. काय काय महाराज ऊसाला गेला मुळी बांधावं लागते. मुळी कळली का. काय काय तोडून गेले तर राव डॉक्टरने सांगितलं तुम्हाला चांगलं सर्व ते करायचं. काय काय महाराज मुळी आता मुळी बांधावं लागतात. मुळी कळली का. मुळी तोडून म्हणजे डॉक्टरने सांगितलं आम्हाला. लायसन भेटलं म्हणजे आम्हाला काय नाही. काय काय महाराज वर टाकताना वर मुळी हाणतात. गव्हाणी पर्यंत असतो लय अवघड. काय काय गव्हाणी गेले तरी महाराज वर गव्हाणीचं बाहेर उडी मारली एका ऊसानी. महाराज त्याला बाहेर खाल्लं. आता साखर भेटल का शेण भेटल. शेण भेटल बाहेर खाल्लं. मग शेणा ऊस महाराज जे शेणा ऊस आहे भाग्यवान ऊस आहे तो गव्हाणीत पडून राहिला. गव्हाणीत पडून राहिला त्याच्या प्रक्रिया झाली. पडून राहिली ठाई उगाच संताचे पायी. महाराज त्याच्यावर प्रक्रिया झाली. प्रक्रिया झाल्यावर ते महाराज काय असं तुमचं तिथं ज्यूस सेक्शन मधलं प्यार सेक्शन सेंट्रीफ्युगल सेक्शन आणि मग शुगर हाऊस मग गोडवा मग थांबी लागते मला. मग सांगा साखर कुठून आली. उसातून झाली ना. पण त्या उसाला काय जावं लागलं. कशात जावं लागलं. प्रक्रियेत जावं लागलं. तसं महाराज देव तुमच्या आमच्यात आहे. जशी उसाचं साखर तयार ह्यात ईश्वर. पण आपल्याला सुद्धा काहीतरी प्रक्रियेत जावं लागेल का नाही. मग ते प्रक्रिया करून देणे आपले भेटले पाहिजेत. संत जनाबाईच्या जीवनामध्ये पहिलं आई बाबांना सांगितलं माझा मायबाप तुम्हाला भेटला. महाराज संत जनाबाईने पांडुरंग परमात्म्याची सेवा करावी. दादू शेट्टींनी महाराज संत जनाबाईचा भाव पाहून घरी न्यावं. संत जनाबाईंनी महाराज घरात किती कुटुंबात माणसं होती रामदोरांच्या 14. सगळ्यांचं काय करावं महाराज. स्वयंपाक करावा. स्वयंपाक कशा होता पूर्वीचा. कुठल्या गिरणी दळण जायचं. तुम्ही हुशार म्हणले महाराज. तुम्ही म्हणले महाराज गिरण नव्हती तात्यावरती दळण दळायचं. मग किती वाजता जाणं संत जागा उठत असते. डोळा 9 वाजता. होय तुम्ही पाणी प्यायला मला बी द्या असं होतं काय.
महाराज पाट उठायचं पाट हा आणि जात्यावरती तळण हरी भजन करत मला जात्यावरती बसावं पाठ सुरू करावं आणि माझ्या भगवान परमात्म्याला माय बाप्पाला आवाज द्यावा जनाबाई संत जनाबाई दळण दळत असताना आता 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 दळण नाही अवघड मला काही तुम्हाला काय आणि गुणगान कुठलं भावाचं भावाच्या वाड्याला सोन्याचं काय माझ्या म्हणजे लय श्रीमंत दिसती ताई म्हणजे सोन्याचं मुलूक मला कसलं म्हणजे वाडा असेल एक जण चौकशी करतच गेला सोन्याचं कुलूप आता सोन्या सावकाराचं कुलूप होत वाड्याला परत कुलूप होत कारण बंगला काय घर काय वाडा काय झाला होता गहाण ठेवला होता कोणाकडे सावकाराकडे आणि पैसे न भरल्यामुळे सावकार केलं होतं आणि 10,000 तेवढा पुराचं कोण घातली भावाचं माझ्या भावाला भावाच्या वाड्याला बाकीचं नंतर स्वतः कुठे लावलं तर मला सावकाराचं कुलूप आहे आणि तरी गुणगान कुणाचं का ती भावाचं का भावावरती प्रेम पाहिजे आता लय अवघड झाले आता मी भावाचं लय अवघड झाले टायमिंगला साडी नाही गेलो घोटाळा आहे आता ती सांगणार नाही चाकली मुसावा लागायची विटाला जात्यावरती बसावं आणि माझ्या भगवान परमात्म्याला आवाज द्यावा सुंदर असं जात्यावरती जीव शिव दोन्ही आता लय मोठा आध्यात्मिक घडलेले बाबा वेळ केली आपल्याकडे जीव शिव दोन्ही खुलते महाराज तसं पाहायला गेलं तर पाची बोट पंचतत्वापासून बनलेलं हे जाते ती फिरत आहे बरं का जात्याला किती तळे असतात
त्याला मी हे एक फिरतोय महाराज अरे जन्ममृत्यूमध्ये फिरतोय 184 मध्ये माझ्या बापांनो. पण जोपर्यंत महाराज त्या आत्मतत्वाचा जोपर्यंत आपल्याला अनुभूती येत नाही आपण समोर होत नाही त्याचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत जन्मावरून बाद होत नाही बापांनो. आणि असं जनावरांनी गा जात्यावरती गावं ईश्वर चालक ईश्वर मालकांनी महाराज वीज सोडावी आणि संत जनावरांना जात्यावरती महाराज जळू लागले. आता जनावरांनी पुढे म्हणावं माझ्या भगवान परमात्म्याने पाठीमागे म्हणावं. आता सगळं म्हणताना सगळं बरोबर झालं होतं पण आता रुक्मिणी असताना त्यावेळेस संत जनाबाईंनी म्हणावा रुक्मिणी माझी माता. मला एवढं भावाचं केलंय संत जनाबाईच्या भावापुढे मला देव पांडुरंग परमात्म्याने म्हणावं रुक्मिणी माझी अहो माझी माता आहे तुमची पत्नी आहे एवढं तुम्हाला नाही कळावं का. तर एवढा भावाचा केला तर शुद्ध भाव लागतो मला त्याला जास्त नाही काय लागेल ते आपला शुद्ध भाव लागतो. आणि म्हणून संत जनाबाईचा शुद्ध भाव झाला होता. जीवनामध्ये नामदेवराय सारखे सद्गुरू जीवनामध्ये लाभले होते आणि नामदेवराय ज्यावेळेस नामाचा झाला आणि ज्यावेळेस आत्मानुभूती आली त्यावेळेस संत जनाबाई प्रथम चरणामध्ये संत जनाबाई होता दक्षिण नाही का बरं का. महाराज ज्या कुठल्या कॉलेजमध्ये शिकायला होत्या जातीपातीच्या पलीकडे गेले असते त्यांना जातीपातीत मोजू नये सगळ्यात मोठा घोटाळा आपला तोच आहे. संत जातीपातीच्या पलीकडे गेले असतात नाही बापांनो.
हे पहा, कारण धनगर कुळामध्ये संत जनाबाईचा अवतार झाला आणि त्या काळामध्ये धनगर कुळाचं मला त्यावेळेस जास्त भरपूर शिकले आपले धनगर भरपूर शिकले म्हणाले. पण अशिक्षित नाही, पण मला आत्मविश्वासपूर्वक सांगते, सद्गुरूचा वरद हस्त नामदेवांचा वरद हस्त जीवनात प्राप्त झाला, सद्गुरु कृपा प्राप्त झाली. सद्गुरु कुल महाराज दीक्षा ग्रहण हा साधकाची नवा जन्मदान, सद्गुरुकडून अनुग्रह प्राप्त होणं हा साधकाचा दुसरा जन्म आहे मला. आणि चांगदेवरायांचा आज आला नव्हता. चांगदेवराय महाराज संतांच्या बैठकीमध्ये कोरे ठरले कोरे. आता नामदेव चांगदेवरायांचा अधिकार सामान्य का, आपण काय वर्णन करावं त्यांचं, आपण त्याला कसं कोरं म्हणावा. पण महाराज आमचं शास्त्र सांगतंय की महाराज आमच्या चिमुकी मुक्ताची सांगावा, अरे सांगे तू कोरा आहे. चहा एवढीशी मुक्ताई चिमुकी होती, पण म्हणती चांगदेवा तू कोरा आहे, कारण तुझ्या जीवनात सद्गुरु तुला नाहीये. कारण जोही सद्गुरु नाही केला वर्तार, साधा विचार येत गेला. आता मी जास्त विश्लेषण करणार नाही. नामदेवराय सांगतात जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरूपी भरतार प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवनाचं पुढे उघडत नाही. म्हणून बाबाजी चैतन्याचे सद्गुरू कोण? बाबाजी सद्गुरू बाबाजी चैतन्य जगद्गुरु तुकारामांचे सद्गुरू. किशोर माऊली ज्ञानोबांचे सद्गुरू कोण आहेत? निवृत्ती दादा. निवृत्त होऊन तो प्रसाद भेटला बरं का. माऊली सांगतात साधुबोध किंवा ज्ञान गुणगम्ये ज्ञानदेवा लादले सद्गुरूने दिलं. म्हणून प्रत्येक संताला स्वतः प्रभू रामचंद्राचे सद्गुरू कोण? वशिष्ठ महाराज. भगवान कृष्णाचे सद्गुरू कोण? संदीपन ऋषी. सद्गुरू बाळूमामाचे सद्गुरू कोण? मुळे महाराज. आकाशवाणी झाली होती, बाळू या देहाला सद्गुरू करावं लागेल. मामांनी सांगावा, अरे माझ्या मागं या मेंढ्या माऊलींची सेवा, मी कुठं सद्गुरू शोधून बसू. आकाशवाणी झाली होती ज्यावेळेस महाराज अवघडी मामांनी पाणी काढलं होतं, देवदूत परीक्षा घ्यायला होते आणि परीक्षेत पास झाल्यानंतर मामा महाराज त्यांना 2 आशीर्वाद दिले, 2 वही दिलते. काय म्हणतात त्याला, सिद्धी दिलत्या. कोणत्या 2 सिद्धी दिलत्या? एक वाचा सिद्धी आणि दुसरी कार्यसिद्धी माझ्या मामांना महाराज गुरुमुळे आपल्या देवतांनी दिली होती. आणि त्याच वेळेस काय सोय झाली, बाळूया द्यायला गुरु करावं लागेल, कारण ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. महाराज आकाश मामाने मी कुणाला गुरु शोधू, पण मामा तिथलं पुढे जी भूत घेता आधी काढायचे, पण तिथलं पुढे भूत घेता काढल्यानंतर 100 रुपये घ्यायचे. आणि मामानी ते पैसे का घेतले लक्ष्मी नाही का, ती गाठोड्यात टाकायचे. मामानी पैसे त्यानंतर ते मोजले नाही तर भूत घेता काढायचे, पैसे गाठोड्यात टाकायचे. भूत घेता काढायचे 100 रुपये घ्यायचे आणि पैसे कुठे टाकायचे, गाठोड्यात टाकायचे. मामानी ठरवलं होतं, फुलगाड बांधली होती, जो हा पैसे ओळखील त्याला मी सद्गुरू करणार. आणि ज्यावेळेस थोडक्यात सांगतो, ज्यावेळेस मुळे महाराजांची वेळ झाली ना, ती बासरी कानावरती आली, मन मोहिले रे मन मोहिले. दत्त मंदिराकडे गेले, पायरीवरती सद्गुरू मुळे महाराज होते. अरे हे बाळू म्हणजे तुझी वाट पाहतोय. आता बाळू म्हणजे नावाने कसं ओळखले की मला. परत दुसरी खून दिली, माझे पैसे मला दे. म्हणून ह्याला कसं काय कळलं, माझे पैसे ओळखीन त्याला मी गुरु करणार. एवढं थांबलेलं मामा किती पैसे सांग बरं. म्हणजे 120 रुपये. आता मामाने होते गाव, मामानी मोठे नव्हते, पण मुळे महाराजांनी सांगितले 120 रुपये आहे. गाठोडं उलगडलं, मामानी पैसे मोजले, बरोबर 120 रुपये होते. महाराज तिथं शरणागती केली. तिथंच महाराजांना सद्गुरू महाराज, कारण रुद्राचा अवतारच माझे मामा. मामांना त्यावेळेस अनुग्रहामुळे महाराजांनी दिला. जर सद्गुरूमुळे मामांना जर अनुग्रहाची गरज पडली असेल, विश्वमावी ज्ञानोबाला जगद्गुरु तुकोबाला जर सद्गुरू बोधाची गरज पडली असेल, आपल्या गरज आहे की नाही? आपल्याला सिद्धांत करते, पण आपलं रान वापशेव यासाठी काय करा, वापशेवायला पाहिजे. जसं तुम्ही सांगा काय काय जिल्हे लय मोठे असतात आणि मोठं रान लवकर वापसायला येत, तुमचा अनुभव कसा आहे? स्थानिक रान लवकर वापसायला येत, इतकं बरं असतं. पण त्याला काय करावं, तर वापशेव्यासाठी काय करावं लागतं, त्याला ड्रेन काढावं लागतो. मला मित्रा चाळी म्हणतात त्याला. जी शिकवलं काय करावं होतं, हे आपले चाळीचे बरं का, तिसरा चाळी समजून घ्यायचं. आपलं रान आपलं काय होईल, वापशेव ऐकल्यानंतर कीर्तन प्रवचन आपलं स्लो वाटत आपण लांब वेगळे.
आपण लय लांब आहे देवापासून. आपलं सुद्धा राम वापस आलं पाहिजे, खडके वापस आलं तिथंच करणार नाही. ती म्हणजे झोपी सुद्धा राम मला वाटतंय माझ्या गावात काय त्याचं स्वप्न झालं मला चोरण काय करता असं नाही झालं पाहिजे. जो ईश्वर चालक काढून तो चोर आहे पंढरीचा चोर जरा संततीने आम्ही ठरला तो सापडला पाहिजे म्हणजे मुलाचा पुरुषार्थ आहे. आणि म्हणून बाई बापांनो काही खऱ्या संत जनाबाईच्या जीवनामध्ये तेव्हा समर्थ सद्गुरू आले आत्मन आत्मची आली आणि संत जनाबाई सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देव आहे देव आहे हृदय मंदिरी देव आहे पण कुठं शोधून पाहे आपण कुठं शोधतोय का देवाचा अनुभव येत नाही. हृदय मंदिरात शोधायचंय महाराज. बघा ना देवा पुढे गेले हात कुठे डोळे लागतात नाही कुठे जातो कुठे येतो. डॉक्टर गेले महाराज नाडी चेक करतो हृदय चेक करतो चालू आहे का. हृदय मंदिरी हृदय हे काय आहे मंदिर आहे मंदिर. आम्ही हृदय मंदिर ठेवलं का. आता हे मंदिरात काय मंदिरात खाऊन श्रीनिवास नको ती खाऊन जात असतात काय खाऊन पिऊन नको ती खाऊन नको ती वेळ नाही. आता आम्ही लायकी सुद्धा देवाच्या जवळ जायचं आम्ही आता ती खाले काय खाले आबाळ गाबाळ. आता देवाकडे जाता येत नाही. पण सांगा या हृदय मंदिरामध्ये काही टाकावं का शेऱ्या माणसानी आता त्याच्या सांगणार नाही का. समजत होतं बघा काय काय मध्ये थोड्यासाठी कशाला पाठवायचे मार्ग. एक बाबा मला खडकीला भेटले आता तरी आपण सुटी बसणार आपल्याला सुटायचे आपण बाकी नंतर बघू जसं वेळ भेटत तसे बरं का आपल्याला सुटायला पाहिजे. एक बाबा व्यासपीठ उभा आहे नाही व्यासपीठ मला गुणवरे आजोबा अण्णा सुद्धा सांगतो पुढचं काय सगळं सांगत नाही तुम्ही उद्या काय बसतील आता माझ्याकडे तसंच चालावं कसंच गायचं आजोबा त्या आजी नामदार झाल्या चिंतन करत होत्या आणि त्या आजीला वाटायचं आपले म्हातारे फार आता शेवटचे नाम म्हातारे बाबाने माळ घालावा नाम चिंतन करावं बाबाने साथी चांगले होते बाबा मला अंतकरण एकदम शुद्ध होतं त्यांचं. पण आजी एक दिवस घेऊन गेले आम्हाला घरी कीर्तन झालं गेले घेऊन बाबांना जे आहे झाला जे आली बाबा म्हणजे बाबा तशी थोडीशी तब्येत तुझी त्यांची थोडीशी हे चालते. बाबा कसं काय झालं का बाबा लय फोटो हसले वय भरपूर झालेलं पुढे घेतो मला बाबा बाबा आजी काय म्हणती म्हणलं आता आजीला चढलो बाबाने माळ घालावा. बाबा आजी काय म्हणती आजी काय म्हणायची महाराज माळ घाला मी तसं काय म्हणायची. मग मला बाबा तुम्हाला काय वाटतंय म्हणजे कशाला थोड्यासाठी वाटवायचंय म्हणजे बाबा सांगत का थोड्यासाठी कशाला वाटवायचंय. बाबा मला मला तरी घेऊ लागलं तुझं महाराज हे वाटतो का महाराज ते पवित्र होतो पवित्र महाराज पवित्र होतो पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर पवित्र होतो बरं का. मग बाबांना थोडं चर्चा केली बाबा म्हणजे बाबाचं राहणार अशी बरं दिसतंय म्हणलं बाबा चर्चा केली बाबा म्हणले मला बाबा वाटत नाही म्हणलं 1 तासात खटवण्याचा उतार झाला 7 दिवसामध्ये परीक्षित राजाचा उतार झाला. 1 तासामध्ये खटवंगला याचा उतार झाला 1 तास उरला खटवंगला यायची आता तिकडे जाणार नाही 1 तासात खटवंगला याचा उतार झाला. आपलं काही वेळ आहे का नाही म्हणत तरी सांगा बरं वाल्या कोळ्यासारखी आपण महाराज एक नजरी मारली का किती खाऊन खाऊन कोणते खायचे बाहेरचं तुम्ही बाबा सांगायचे बरं का म्हणजे पिऊन पिऊन किती टँकर दारू गेला भाऊ. अरे वाल्यासारखं ब्रह्महत्यारी वाला होता ब्रह्महत्यारी वाल्यामुळे ब्रह्महत्यारी होता तरी वाल्याचा वाली कृषी बनला का नाही. पण वाल्या आणि बाबांनी शरण आला बरं
तुझे पापाचे डोंगर झाले, कोण तुला यातून सुडवील? आपल्याला वाटतं की एक दिवस आपल्याला जायचंय, कीर्तन झालं जायचंय आपल्याला, का कुठं? पण एक दिवस आपल्याला आपल्या घरी जायचे ना, कुठलं घर आहे आपलं? कोणाचे घर? हा देह कोणाचा? आत्मा राम त्याचा, मी तू हा विचारे विळके शोधावा आणि गोविंदा माधवा याच माणसाच्या देहामध्ये शोधायचे नाही बाप्पांनी, आणि ते शोधून देणारे आपल्याला भेटले पाहिजे. नाहीतर कुठे शोधीशी रामेश्वर गीतकार गीतकार म्हणतात, अरे कोटी शोधीशी, कुठं त्याला शोधायचं? मुर्गी नाभी कस्तूरी बसत है, मुर्गा जंगल भटक जाय, सबके हृदय में राम बसत है, लेकिन मूर्ख न समजाय. मराठीच्या सत्तेमुळे कीर्तनकार बोलतोय, कुणाची सत्ता आहे? कोणाची सत्ता आहे? तुम्ही ऐकता सत्ता नाही, त्याच्या सत्तेवरती तुम्ही ऐकताय, त्याच्या सत्तेवरती मी बोलतोय, त्याच्या सत्तेवरती हा सर्व व्यवहार चाललाय, ती सत्ता माझा देव आहे. पण मला त्या देवाला आम्ही जाणत नाही, त्या देवाला आम्ही जाणत नाही. संत जनाबाई सांगतात, तो देव तुम्हा मला चालवतो बोलवतो नवे नवे. तो जो भगवान परमात्मा आहे ना, तो अनेक रूपाने नटलेला आहे. देव नटला नानापरी आणि भरुणी उरला, तोच नटलेला आहे अनेक रूपाने, वेगवेगळ्या रूपाने तोच नटलेला आहे माय बापांनो, बरं का, देव रूपाने नाही. कारण कपड्याचं अधिष्ठान काय आहे? जडण्याचं इथं दुर्लक्ष करून ऐकलं म्हणजे वेळ बसत, कवर गप्पा गोष्टी ऐकायच्या, थोडं सिद्धांत काय ऐकलं पाहिजे ना. आपल्या शरीराचं अधिष्ठान काय आहे? सगळे तरुण आले मला वाटतंय, नाही ना तसं काय? बरं काही सगळे प्रेमाची मंडळी आहेत म्हणून थोडस. तर आज आपल्या शरीराचं अधिष्ठान काय आहे? कपडे आहेत ना? काय अधिष्ठान आहे? कापूस का कापड? त्याचं अधिष्ठान काय आहे? साडी असेल, शर्ट असेल, टोपी असेल, पंचे असेल, अधिष्ठान काय आहे? कशापासून बनलं? कापसापासून, बरोबर का? कापसापासून बनलं, नावावर रूपाला आलं, शर्ट हे नावाला आलं, पण अधिष्ठान विसरलो ना, विसरलो नाही. आपलं अधिष्ठान जे आहे का आत्मा, आपलं अधिष्ठान काय आहे? केलाच महाराज मेकअप करता करता मेहनत विसरलो आम्ही, सगळा मेकअपचा जमाना आला, त्याला विसरलो, आत्मा आम्हाला विसरलो. तुका महिने कैसे आंधळे जन आणि गेले सुनी. खरा देव आत्मदेव आहे, आणि आत्मदेवामुळे आपलं चाललं बोलणं आहे, पण त्याला आपण जाणत नाही. मला तोच देव अनंत रूपाने देव नटला नानावरी, चराचरी. ज्या भगवंत कृपेमुळं आपण इतपर वाटचाल केली, त्या भगवंताचं सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने लाजायचं नाही होते म्हणताना. काय काय म्हणजे एक ताई म्हणायची मला, काय म्हणायचं ती सगळं सांगत पुसत नाही तुम्हाला, तिकडे जात बी नाही काय. एका ताईला नाही का म्हणजे, आज तुम्ही भजन का म्हणत नाही? तुम्ही माझं नाव विठ्ठल कसं केली याद तसं काय कोण नाही तुम्हाला. देव अनेक रूपाने तो देव नटलेला आहे, आणि म्हणून तुकोबाला सांगतात, वृक्षे वल्ले आम्हा सोयीने वळले. महाराज पक्षामध्ये सर्वांमध्ये माझ्या भगवान परमात्मा आमच्या संतांनी पाहिलं.
हे देव अनेक रूपाने नटलेला आहे. महाराज तुम्ही सुद्धा देव आहात देव. तुका म्हणे सांगू किती आणि आता भगवंताच्या मूर्ती प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. आता किती दाखले महाराज हे सर्व तुम्ही देवरूप आहात. पण कापड महाराज बर का कापसाचं असणारं प्रगटीकरण कापडामध्ये झालं आणि आम्ही आमच्या कापसाला विसरलो. तसं आम्ही नावावर पण आलो आपल्या अधिष्ठानाला विसरलो. आपला अधिष्ठान देव आहे. आपला अधिष्ठान काय आहे देव आहे. आपण हे नाही त्यापासून वेगळे कसे वेगळे ते कुठं सांगतो. एका गावात महाराज असे पाटील मोठे नामांकित पाटील हे पण कर्मधर्म संयोगाने महाराज भगवंताचं बोलवलं झालं. आया हरी का बुलावा तब सब छोड़ कर जाना पडेगा. म्हणजे ज्यावेळेस भगवंताचं बोलवणं झालं महाराज पाटलाला टिकून बसवलं आणि बोल सुरू झाले. आमच्या गावचे पाटील गेले कुठे गेले गावाला कीर्तनला देवावेरी गेले म्हणजे काय. मग आता सांगा फिरवायला गेले तर म्हणले तुम्ही म्हणता पाटील गेले पाटील तर टिकून बसलेत म्हणले आणि तुम्ही काय म्हणता पाटील गेले. आता सांगा गेलेले पाटील टिकून बसलेले पाटील खरे पाटील कोणते. वा आता जागेवर शकलो खरे गेलेले. पण सांगा आपण हे आहोत का ह्यात असणारे आपण आहोत. पण हे जाऊन आपण हेच सोचलं पूर्वी महाराज आपला घोटाळा झाला बघा. महाराज काय झाले आपलं कसं झालं एक सांगतो मला एक दृष्टांत सांगतो. काही 10 मिनिटं आहेत कारण की बाबांनी काही सांगितलं होतं तुझ्या भाऊनी काही 10 मिनिटं आहेत आपल्या शिल्लक. नंतर म्हणते महाराज रातच्या महाराजाला काय तारीख भेटली होती की नव्हती कोणा टाकू कसं काय व्हायला नको. चालतंय ना माझा वडील. हे चालते म्हणजे काय अडचण नाही. जेवण करून आल्या सगळी काय अडचण नाही. थोडंसं जिरलं पाहिजे ना विठाला टायमिंग चांगला साधलेला आहे बरं का. 11 व्हायच्या अगोदर कीर्तन संपत काय झालं एका गावामध्ये माय बापांनो असतं माता मौली एक माता असणे एक आजी. पूर्वीचा काळ जे आपण अंगावर घेतो त्याला काय नव्हतं आपण लेफ्ट गोदड वाकड काय असेल ते असेल काय नाही. ती लेफ्ट होतं ती आजीबाईचं शिवणं चालू होतं. आपला कसा वाटला नाही थोडक्यात सांगतो सद्गुरू दादा वगैरे सांगायचे. आणि ती लेफ्ट शिवत असताना महाराज सूर्योदय आहे तोपर्यंत चालेल बाबा लगे महाराज. पण सूर्य अस्त झाला. आजीबाईचं काम चालू होतं तेव्हा काय दिवाबत्ती केलेली नव्हती. एवढ्या शेजारी एक टेस्ट केली तयार आली. आजी काय करताय. आजी म्हणली मी काय शिवती म्हणली गोदड शिवती. पण शिवताना मला तो सुई काढताना सुई काय झाली खाली पडली. आणि आजीबाई काय शोधत होत्या सुई शोधत होत्या. शेजारच्या ताई शिकलेल्या ताईने सांगितलं आजीबाई अंधारात काय शोधताय कुठं शोधा उजेडात प्रकाशात शोधा. आता बघा बरं का आपलं कीर्तन समजायचे बेताव आले जास्त तुमचा मी वेळ घेणार नाही. आजीबाई अंधारात काय शोधताय प्रकाशामध्ये उजेडामध्ये तुमची सुई शोधा. आजीबाई काय केलं आजीबाईनी बाहेर असं ग्रामपंचायतीने चांगली सुविधा केली होती मला. चांगलं मोठं पोलवर मोठं चांगलं बल्ब असताना भरपूर लावली होती. आता त्या उजेडात आजीबाई शोधायला गेलं काय सांगा बरं. आता सुई कधी सापडेल म्हणतो म्हणे का सापडणार नाही भाऊ. हरवली कुठं शोध कुठं चाललाय. लगेच शेजारच्या आसपास चांगल्या महिला तुमच्या भागातल्या सारख्या त्या म्हणल्या आता आजीबाईला मदत करावं म्हणले का नाही मात्र मदत करावा. एकमेकाचा एक नाव घेतो. 4-5 महिला जमल्या त्याही महाराज मदत करू लागल्या. सगळ्या अंगणामध्ये काय शोधत्या सुई सापडत का सापडणार नाही. हरवली कुठं घरात. एवढ्याच एक ताई म्हणली बराच वेळ तास 2 तास गेले सुई काय सापडणार. एक म्हणले आजीबाई नेमकी जागा दाखवा सगळं हंगर आपण पर्यंत गेले म्हणले. जागा काय विचारता म्हणले दोरा बदलताना पडली कुठं घरात. आणि मग इकडे काय शोधताय सांगितलं उजेडा शोधायला. आपलं तसंच चालेल
पाशी जगद्गुरु तुकोबा सांगतात आपला देव आपल्यापाशी आहे परी तू जागा चुकलाशी त्या आजीबाई सारखं आपलं झालं सुई कुठं हरवली घरात शोध कुठं चाललाय म्हणून वेळ बसत नाही महाराज आपली देवाला शोधण्याची जागा चुकली हा जनाबाई सांगतात हृदय मंदिरात शोधा आपण बाहेर शोधतोय हा कुठे शोधिशी रामेश्वराने कुठे शोधिशी काशी गीतकार म्हणतात महाराज हृदयातला भगवंत राहिला हृदयात मुली उपाशी हा कुठं शोधतोय त्याला आपण मला हृदय मंदिरात शोधायचे हृदय मंदिरात जरीश्री पहिली जोडी काय ओम नमः आद्या वेद प्रतिपद्या जे जे स्वस्ववेद्या आत्मरूपा आणि देवा तुझी कोणता गणेश आणि त्या आत्मस्वरूपाला जाणायचे बरं का ज्ञानदेवा प्रमाण आत्मा सर्वांगटी पूर्ण आता सिद्धांत सांगतो लक्ष देऊ ऐका माऊली सांगतात एक हरी आत्मा जीव शिव सर्व म्हणजे कसे कमी जास्त आहे का मग कोणाला जाणार आत्मस्वरूपाला जाणार आत्मस्वरूपाला अर्जुन आत्मस्वरूपाला ओळखत होता म्हणून गीता झाली मला आणि आपलं तेच होतंय जीवाचं आमचं तेच झालं पण आमच्या जीवनामध्ये सद्गुरू बाळगोमांच्या कृपेने समर्थ सद्गुरू पारगाव पांडुरंगाला मडके पाटील जीवनात आले तसे कुस्तीतला बोलले आम्ही पण ते बोलले आता आपल्याला कुस्ती करायची तेव्हा म्हटलं नाही बापांनो बरं आईशे म्हणतं दावीत लावायला आणि अंतरीच्या पुन्हा मग एक सुज्ञ तयारी ताई जागा सांगा आजी जागा सांगा आज जेवंती घरामध्ये आता सांगा घरामध्ये प्रकाश केला आता किती वेळ लागला सुई शोधायला हरवली कुठं आणि सोती कुठं आपलं कुठं झालंय आई माहिती ना खाणला तिथं देवाची नाती चुकामू झाली म्हणून देवाचा अनुभव येत आणि देवाशी नातं जोडलं त्या भगवंताला आपण सन्मुख झालो त्याला भक्त म्हणतात आणि अशा भक्ताच्या अंतःकरणामध्ये आज सुद्धा देव प्रगट होतो प्रमाण सांगू का तुम्हाला सद्भावे निज भजन करी ऐका भागवतात आत्माला सांगतात सद्भावे निज भजन बघा हे भजन जर ठाईचं भजन शिकायचं म्हणलं कुठे गेले प्रभू ठाईचं भजन शिकायचं म्हणलं महाराज तुम्ही जाणते सगळे ठाईचं भजन शिकायचं म्हणलं तर मला तिथं जाणता लागते सहज शिकते का भजन ठाईचं भजन शिकायचं म्हणलं तर का असावं लागते ना मग सांगा हे तीच भजन शिकायचंय की काय असं बरोबर जमल काय निज भजन सद्भावे निज भजन करी हृदय प्रगटता श्रीहरी श्रीहरी कुठे प्रगट होतो मग त्याची काय लक्षण आहेत सवदेहाची चिन्हे बाहेरी शरा माजारी पालटती सवदेहावरती काय खानापुरा प्रगट होतात तसं पाऊस येताना काय चिन्ह आहेत का नाही देव प्रगट होताना काय चिन्ह असते का नसतील पण महाराज मिळत बसत नाही आपल्याला जीवाला लवकर मिळत बसत नाही म्हणजे त्यांचं वेगळंच आहे थोडस वेगळं काही नाही महाराज हृदयामध्ये आज सुद्धा श्रीहरी प्रगट होतो दुसरं प्रमाण तुम्हाला सांगतो महाराज आता रामनवमी झाली महाराज हृदयात रामरूप कसं प्रगट होतं कंठी प्रेम दाटे नैनी नीर हृदय प्रगटे कुठं रामरूप प्रगट होतं हृदयात हृदयात तो देव प्रगट झाला पाहिजे हृदयात आणि म्हणून संत जनाबाई सांगतात की भक्तासाठी प्रगट झाला भक्तासाठी तो प्रगट होतो त्यांचा भार वाहिला त्यांचा भार माझा भगवान परमात्मा वाहतो हा माझ्या भगवान परमात्म्याचा खरा अर्थ आहे पराक्रम आहे आणि असा भगवान परमात्मा माझ्या पण त्या भगवान परमात्म्याची पूर्ण कृपा व्हावी लागते बरं का भगवंताची कृपा झाली की साधूची जीवनात भेट आहे सद्गुरूची जीवनात भेट आहे आणि सद्गुरूची भेट झाली की महाराज मग आत्मानुभूती ती पण सद्गुरूच्या वासना विश्वास ठेवावा लागतो आमच्या भारत भाऊ खरंच बरं का दत्तात्रय भाऊ काय आता बापूने आमचे नाव घेऊन ठेवले भारत भाऊ काय दत्तात्रय भाऊ आणि साहेबांचं नाव काय मच्छिंद्रनाथ का काय नाव बापू काय म्हणजे आणि खऱ्या अर्थाने माझ्या बाप्पा नंबर का भारत भाऊ म्हणजे मी तुमचं काय करतो स्तुती म्हणून सांगत नाही पण ओढ लागली बरं का ओढ लागली मला संसार भावकीपेक्षा मोठा करायचा आहे बरं का मोठा करायचा आहे पण मोठा करत असताना ज्यांनी जीव दिला दान तयाचे गरीब चिंतन त्या भगवंताचं चिंतन करणं आपलं हे पहिलं काम आहे माझ्या बाप्पांनो आहे आणि म्हणून संत जनाबाई सांगतात माझा भगवान परमात्मा भक्तासाठी काय होतो प्रगट होतो खऱ्या अर्थाने प्रगट होतो आपला शेवट जडी मन भक्तासाठी
देव आहे देव आहे मंदिरी सोडली पाही देव नटला नानापुरी भरणी उरला चराचरी या संत जनाबाईंचा अभंग शेवीसाठी घेतला कारण करवली तेशी केली कटकट वाकडी कटीत देव जाणे साळुंकी मंजुळ गुरुत शिवानी सेकवेता धन्य वेगळाची सुंदर असे मायबाप सगळे पुण्य मंडळी आहात मायबापांनो कारण चांगले श्रोते मंडळी आहात आपण हे आमचे सर्व नियोजक मंडळी असतील गावचे सर्वच ग्रामस्थ मंडळी असतील सर्वच बराच या सत्याला सहकार्य करणारे सर्व मायबाप कारण हा नाम येत नाही महाराज मी मगाशी बोलून ठेवलो सगळ्यात श्रेष्ठ येत नाही आणि हा आपण चालू ठेवलाय सर्वांनी महाराज या कारण ह्या वृक्षाला पाणी घालायचे बरं का सर्वांनी साथ करायची हा एकल्याचं काम नाही महाराज एकल्याचं खेळ नाही मायबापांनो पण हा मेळ जमविला आहे आपल्या गावात सुद्धा मला वाटतंय लहान बाल गोपाल तयार होतात कारण हरिपाठ करतात तुम्ही बघा सांगितलं बाल गोपाल तयार होतात तयार झाले पाहिजे मुलं मायबापांनो हे गरजेचं आहे हे गरजेचं आहे आपल्या घरात एक तरी वारकरी तयार झाला पाहिजे एक तरी नामधारक झाला पाहिजे मायबापांनो कारण आपण त्यांच्या ताब्यात संपत्ती देणार ती संतती महत्वाची मायबापांनो म्हणून त्यांना साधू संतांचे विचार हे रुजवणं गरजेचं आहे मायबापांनो हे रुजवले कारण शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण हे गरजेचं आहे तेवढंच गरजेचं आहे मायबापांनो म्हणून आपण सर्व कावडी क्षेत्रातील सर्व भजनी मंडळ असतील आमचे काकडा मानणारे सगळे काहीगुडे महाराज सगळे आपण संत मायबापा सगळे मायबाप आपण सुंदर असं नियोजन करतात सगळे भाऊ असतील सगळे कमिटीतले खरंच वाटत मायबापांनो प्रपंचाचा गाडा कोणी हात पण हे करणं सोपं नाही त्यात तुम्हाला कोणी काय म्हणतील कोणी काय म्हणतील चांगलं करताना मला सगळ्या गोष्टी सामोरं जावं लागतं पण आपला उद्देश प्रामाणिकपणा पाहिजे मायबापांनो चांगल्यासाठी आपण करतोय महाराज हा भगवंताचा कारभार आहे आपण तुम्ही हाकताय आपलं काही होईना योगदान येतंय बघा आमच्या हरिभक्त पारायण नामात चिवडी तळमळ काही थोडस आम्ही डोकं यायचं ते एवढी 2 तास वाट बघितली आमच्या अगोदरच काही रणोबा भाकी असतील आमचे अतिशय तरुण महाराज कधी येतात का तर महाराज गोड लागली पाहिजे गोडीशिवाय काम नाही म्हणून तुम्ही सर्व संत मायबापा त्यांच्याकडे फराळी झालं आमचे भाऊ म्हणले फराळ करा इकडे येत का पण म्हणलं आता त्यांनी नियोजन केलंय सर्व असते भजनी मंडळ भाऊंचं नाव काय म्हणते महाराज तळमळ चांगली बरं चांगली ओढ चांगली
काही आणि ओढ महत्वाची नाही बापांनो. परमार्थाला गर्दी लागती गर्दी लागते. गर्दीला महत्वाची बरं का. सर्दीला हे नाही लागेल. गर्दी अंतकरणात गर्दी पाहिजे बरं का. सगळे बाबा असतील, आमचे भाऊ असतील, मृदंगमणी प्रमोद भाऊ असतील. आता काय नाव तुमचं? कुणाल महाराज असतील. आमचे छोटे विनेकरी, आता मोठा विना झालाय आणि विनेकरी छोटी झाली का नाही. त्याचा शाळा असते हाऊस नाही असं ही हाऊस पाहिजे नाही बापांना. नको ती हाऊस काय कामाची. आमचे बाबा असतील सर्व आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आमच्यावर आमची आई आली, आमचे बंधू, आम्ही जोडीने आलोय बरं का. मुलं आले पण जोडीने आलोय. आता मला वाटतं कीर्तन करायला जोडीने या जोडीने या. मंडळीचं प्रवचन व्हायचं, महाराजांचं कीर्तन किंवा महाराजांचं कीर्तन असतं की महाराजांचं प्रवचन करायला लावायचं. असं काहीतरी पाहिजेच नाही बाबा. सर्वांनी परिवर्तन करायचं. तुम्ही आम्ही खेळी गदारोळी आनंद येते. पण मला तुम्ही घेऊन आला जवळ काय सगळ्याला सांगताय का. पण हे गरजेचं घरात काय ग्रंथाची दोन्ही चाक व्यवस्थित असतं तर गाडा व्यवस्थित चालतो ना काय. आणि म्हणून आमच्या आता हे सर्वांच्या चरणी बसवतो. मामाला एकच विनंती करेन, मामा अशा सर्वांना हे धर्माचं कार्य करण्यासाठी ताकद देऊ सर्वांना. कारण मामांचं ताकद सुख नाही महाराज. एक जाता वाक्य बोलतो आणि सेवा थांबवतो बरं का. ज्या घरी महाराज संसार आणि ज्या घरामध्ये स्त्री होती त्या ठिकाणी मामा पाणी पियत नव्हते. एक महत्वाचं वाक्य आहे का. पटलं तर बघा. काय कोणाला काय आग्रह नाही, कोणाला काय नाही. ज्या घरी मांसाहार चरित्र बघा बारकाईने महाराज. ज्या घरी मांसाहार आणि ज्या घरी मला ड्रिंक होती त्या ठिकाणी मामा पाणी पित नव्हते. पण आपल्या घरात वास्तव्य मामांचं झालं पाहिजे, मंदिरात वास्तव्य मामांचं आहे. आपल्या घरात आणि आपल्या या घरात सुद्धा मामांचं वास्तव्य झालं पाहिजे. असं ज्याला वाटतं ना ते थोडा प्रयत्न करा. मी कुणाला आम्ही आग्रह करत नाही माळ घालायची. माळ घालायची गडबड करू नका, पण घातल्यावर घालायची गडबड करू नका. घातली तर टिकवा चांगली. आणि कमी एवढा संदेश देईल, ज्यांनी घातली त्याला माळ काढायला भाग पाडू नका. पापात वाटेकरी होऊ नका. एवढं करा आणि भगवंताचं नामचिंतन करा. मागोपण चांगलं सुंदर असं काम तुम्ही करताय. उद्या गुरुवर्य मारुती मला शेजाळ आपलं गाव सरत नाही माझ्या बापांनो. बाहेर जर गेलं ना आपल्याला कळतं त्यांना काय किंमत आहे. बाहेर गेलं तिथं पिठ करत नाही. पण तुम्ही भाग्यवान मंडळी. उद्या शेजाळ बाबांचं कीर्तन आहे. काल्याचंही कीर्तन महाराज आजपर्यंत सुंदर कीर्तन झाले. काल्याचंही कीर्तन बापूंचं आहे. बापांनो सुंदर असं सर्वांनी शेवटपर्यंत योगदान करा अशी आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो आणि शेवटपर्यंत तुकाराम